ज्याप्रमाणे आपण पूर्ण आरोग्याची काळजी घेतो किंवा आपल्या हृदयाची काळजी घेतो, तर या इंद्रियाची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि काय घ्यायला पाहिजे, स्प्रेड होणार तितकं चांगलं आपलं सेक्शुअल लाईफ हेल्दी होऊ शकतं. कारण ते पण काढणं गरजेचं असतं, नाही तर तिथं फंगल इन्फेक्शनसारखे इन्फेक्शन होऊ शकतात. दुर्गंधी येते किंवा म्हणजे त्याच्यामुळे वास येतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तर ते इन्फेक्शन तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन बसता. तुम्हाला असं वाटत असेल की आपलं इंद्रिय थोडं सुकळत चाललं, थोडं शिंकेज होत चाललं. नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पूर्ण आरोग्याची काळजी घेतो किंवा आपल्या हृदयाची काळजी घेतो, आपलं हृदय चांगलं ठेवण्यासाठी आपण डेली वॉकिंग करतो, काही एक्झरसाइज करतो किंवा ब्रिथिंग एक्झरसाइज किंवा मेडिटेशन करतो, त्याचप्रमाणे सगळ्यात आपल्या शरीरातला इम्पॉर्टंट जो ऑर्गन आहे, ज्याला आपण म्हणतो इंद्रिय, तर या इंद्रियाची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि काय घ्यायला पाहिजे, हे सगळ्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. कारण की जितकं चांगलं सेक्स एज्युकेशन आपल्या समाजात स्प्रेड होणार तितकं चांगलं आपलं सेक्शुअल लाईफ हेल्दी होऊ शकतं. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना तुम्ही मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की खरोखर हृदयासारखीच आपल्या इंद्रियाची काळजी घेणं का बरं गरजेचं असतं. तर आता मी 40 वर्षापासून मित्रांनो प्रॅक्टिस करत आहे आणि बऱ्याच 10 लाखांच्या ओव्हर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव पण आहे. तर जेव्हा केव्हा मी ऑब्झर्व करतो तर बरीच लोक मला असं आढळतात की बिलकुल आपल्या लिंगाची काळजी घेत नाहीत. जसं की प्युबिक हेअर रिमूव्ह करणं त्यांना बिलकुल जमत नाही किंवा त्यांना माहिती नसतं, कारण ते पण काढणं गरजेचं असतं, नाही तर तिथं फंगल इन्फेक्शनसारखे इन्फेक्शन होऊ शकतात आणि ते एक दुसऱ्याला आपण पार्टनरला स्प्रेड पण करू शकतो. दुसरी गोष्ट की जे इंद्रियाची जे कातळी असते ती मागं पुढं करून बघायची, कारण की मागं घेऊन याच्या पाठीमागचा जो स्मेग्मा असतो किंवा थर असतो एक यीस्टचा, तो त्याला क्लीन करणं अत्यंत गरजेचं असतं. ते पण लोक करत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, दुर्गंधी येते किंवा म्हणजे त्याच्यामुळे वास येतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तर ते इन्फेक्शन तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन बसता आणि एक दुसऱ्याची देवाणघेवाण करत बसता. म्हणून तिथं जास्तीत जास्त फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तिसरी गोष्ट की जेव्हा केव्हा तुम्ही लघवीला जाता, जर लघवीला जाताना जर काही म्हणजे जर लघवी तुम्हाला आजूबाजूच्या स्किनला लागली असेल तर त्याला क्लीन पण पाण्यानेच क्लीन करणं पण गरजेचं असतं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. चौथी गोष्ट की आपली एक चांगली सवय असली पाहिजे की ज्याप्रमाणे आपण हृदयासाठी व्यायाम करतो त्याचप्रमाणे कोणत्याही अल्फाजेन ऑइलसारख्या ऑइलने 10 मिनटं आंघोळीच्या अगोदर किंवा 10 मिनटं झोपण्याच्या अगोदर लिंगाची मसाज करणं पण गरजेचं असतं, जेणेकरून तिथलं ब्लड सर्क्युलेशन, तिथली हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच अल्फाजेन ऑइलसारख्या ऑइलची आपण मदत घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं इंद्रिय थोडं सुकळत चाललं, थोडं शिंकेज होत चाललं, तर नक्कीच तुम्ही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा पण तुम्ही उपयोग करू शकता आणि या डिव्हाइसनं आपल्या इंद्रियाला चांगला व्यायाम देऊन तिथलं ब्लड सर्क्युलेशन आणि तिथले ज्या नसा असतात त्यांना मजबूत करण्यासाठी हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा पण तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर जर इंद्रियाची तुम्हाला जर चांगली काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं ब्लड सर्क्युलेशन, आणि ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं इम्प्रूव्ह करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कार्डियक एक्सरसाइज तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला सांगत असतो की अर्ध्या तासामध्ये 6 किलोमीटर जर तुम्ही वॉकिंग करत असाल तर नक्कीच तुमचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं. त्याच्यामुळे इंद्रियाकडचा ब्लड फ्लो जो असतो तो सुरळीत होतो आणि जे की लैंगिक समस्या आपल्याला उद्भवतात आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी म्हणजे डॉक्टरांकडे जाता. तसं न करता त्याची जर काळजी घेतली तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधींची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही. म्हणून मित्रांनो, लैंगिक आयुष्य जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर नक्कीच आपल्या इंद्रियाकडे लक्ष ठेवा, आपल्या इंद्रियाची काळजी घ्या, कारण की तो आपला आपला रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे आणि त्याची काळजी घेणं आपल्या हातामध्ये. आणि ही जर तुम्ही काळजी घेतली तर मला वाटतं छोटे मोठे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसारखे जे काही आजार असतात हे घरच्या घरी तुम्ही दूर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.